नमस्कार, मी सिद्धार्थ काळे. आपण बघत आहात दिवस सम्राट टाइम्स न्यूज. मी आहे बोरिवली या ठिकाणी. या ठिकाणी भारताचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यात या ठिकाणी त्यांच्या जीवनावरती आधारित त्यांच्या जीवनामध्ये जे गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्या वस्तू या ठिकाणी या म्युझियममध्ये आणलेल्या आहेत. आपण या ठिकाणी त्यांच्या जीवनावरती ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, आपण ते आपल्या दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण बघू शकता हे म्युझियम या ठिकाणी आहे, अटल स्मृती उद्यान. चला तर आपण स्मृती उद्यान संकल्पना माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे याचा हा नकाशा आहे. त्यामध्ये प्रवेशद्वार, अटल यादे, प्रेक्षागृह, प्रधानमंत्री कार्यालय, अटल प्रश्नमंजुषा, अटल संदेश व वाचनालय या प्रकारे हे बनवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये ॲगमेंट रिअल्टी एक्झिबिशन एरिया, ॲम्बी थिएटर, प्राईम मिनिस्टर ऑफिस, होलोग्राम, लायब्ररी, एंट्रन्स आणि वॉशरूम अशा आपण बघू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला जे महान संविधान दिले व ज्या संविधानावरती हा भारत देश चालतो, या ठिकाणी या संविधानाची डिजिटल प्रतिकृती अत्यंत सुंदर अशा स्वरूपात बनवण्यात आलेली आहे. याचा हा नजारा आपण बघू शकता. या ठिकाणी अटलजींच्या जीवनाविषयी एक अर्ध्या मिनिटाची एक प्रोजेक्टर दाखवण्यात येत आहे. तर आपण बघू शकता याची माहिती. हा अटलजींचा परिवार आहे. अटलजींचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वालियर या ठिकाणी झाला. अटलजीच्या परिवारामध्ये त्यांची आई कृष्णादेवी, वडील कृष्णबिहारी, भाऊ प्रेमबिहारी, सदाबिहारी, अवधबिहारी आणि बहिणी विमला, उर्मिला आणि कमला या होत्या. अटलजींचे शिक्षण सरस्वती शिशु मंदिर ग्वालियर आणि नंतर अँग्लो व्हर्निक्युलर मीडियम शाळेमध्ये झाले. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये लहान वयातच अटलजीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव पडला. त्यांनी 1939 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक शाखेमध्ये त्यांनी पदार्पण केले. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी अटलजी आणि त्यांचे वडील कृष्णबिहारी वाजपेयी एकत्रच एका महाविद्यालयात जात असत व ते वसतिगृहातल्या एकाच खोलीत वास्तव्याला होते. एकत्र शिक्षण घेणारी ही बापलेकाची जोडी त्या काळी आपल्या शिक्षणाच्या ओढीसाठी वृत्तपत्रातूनही गाजली होती. पुढे राजकीय जीवनात प्रवेश करण्यासाठी अटलजीने आपले कायद्याचे शिक्षण बाजूला ठेवले आणि पूर्ण वेळ राजकारणाकडे वळले. त्याचे हे दृश्य असलेले जगातील 7वे आश्चर्य म्हणजे आग्रा येथील ताजमहल. या ताजमहलची प्रतिकृती या ठिकाणी लावलेली आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे हा ताजमहल बनवल्यावर शहाजहान राजाने जे ताजमहल बनवणारे जे कारागीर होते त्या कारागिरांचे हात कापले होते. त्यावरच अटलजीने एक कविता लिहिली होती. यह ताजमहल यमुना की रोती धार विकल, कल कल चल चल जब रोया हिंदुस्तान सकल, तब बन पाया ताजमहल. यह ताजमहल. भारताची राष्ट्रभाषा हिंदी. या हिंदी भाषेवरती अटलजींचे खूप प्रेम होते व त्या हिंदी भाषेवरती आपली पकड खूप मजबूत होती. त्यामध्येच या हिंदी भाषेतील काही शब्द या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये दिलेले आहेत. जे हिंदी भाषेचा भारताची पवित्र अशी नदी गंगा नदी, ज्या गंगा नदीमध्ये प्रत्येकाचं जे हिंदू आहेत त्यांना एकदा वाटतं की एकदा तरी गंगा स्नान झालं पाहिजे. या गंगा नदीच्या किनारी फावल्या वेळामध्ये अटलजी आपल्या मित्रांसोबत चर्चा करत असत व पुढील भविष्यासाठी जे योगदान आहे, ज्या योजना आहेत त्या योजनाचा विचार करत असत. अटलजी हे एक उत्कृष्ट पत्रकारसुद्धा होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांना एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली. राष्ट्रधर्म या मासिकाचे ते संपादक झाले. त्यानंतर पुढच्या वर्षी ते पाच्यजन्य या मासिकाचे संपादक झाले.
यानंतर डेली मिलाप, स्वदेश अशा अनेक नियतकालिकासाठी अटलजीने काम केले. राजकीय जीवनासोबतच साहित्यिक जीवनात प्रगल्भ होण्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरला. अटलजी एक उत्कृष्ट पत्रकारसुद्धा होते. त्यांनी त्या पत्रकारितेच्या काळामध्ये जे साहित्य वापरले ते साहित्य या प्रदर्शनीमध्ये ठेवले आहेत. आपण बघू शकता यामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्याचा एक दृश्य आपण बघू शकता. त्याचबरोबर अटलजीने आपल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्या ज्या वर्तमानपत्रामध्ये काम केले त्या वर्तमानपत्राची एक प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तसेच अटलजीच्या जीवनावरची बरीचशी पुस्तकेसुद्धा या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये लावण्यात आलेली आहेत. भारताच्या इतिहासामधील अत्यंत काळी घटना म्हणजे भारत देशाची फाळणी. 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळेस भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळेस एवढी मोठी कत्तल झाली की अक्षरशः पाकिस्तानमधून हिंदू लोकांच्या ट्रेन भरून मृतदेह पाठवण्यात आले. त्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांवर बलात्कार झाले, छोट्या छोट्या मुलींचं खून झाला, पुरुषांचे खून झाले. यामध्ये 14 लाख लोक यामध्ये बाधित झाले. त्यापैकी 8 लाख लोकांचा यामध्ये मृत्यू झाला. तसेच 4 लाख किलोमीटरचा हा जो एरिया आहे हा एरिया फाळणीमध्ये विभागला गेला आणि हे सर्व ठीक करण्यासाठी भारतीय प्रशासनाला 37 दिवस लागले. या फाळणी संदर्भात अटलजींना खूप दुःख झाले होते. त्या संदर्भात त्यांनी एक कवितासुद्धा लिहिली होती. ती कवितासुद्धा या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये लिहिण्यात आलेली आहे. विभाजन की पीडा. 51 साली जनसंघाची स्थापना झाली. याचे जे संस्थापक होते ते होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय व अटलजीच्या जीवनातील एक अत्यंत चांगले मित्र, अत्यंत चांगले राजकीय सहकारी ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी. त्यांच्या स्मृतिप्रित्यात त्यांचे या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आलेली आहे. भारतीय लोकतंत्रातील सर्वात काळा दिवस उगवला ज्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्री इंदिरा गांधी यांनी कलम 352च्या आधारे भारतावर आणीबाणी आणली आणि मूलभूत हक्कांवर बंधने आणली आणि अटलजी यांना बंगळुरू येथे अटक करण्यात आली आणि 1975 ते 1977 तब्बल 21 महिने अटलजी यांना आणीबाणीच्या स्वरूपात कालकोठडीचा कारावासाचा काळा हा दिवस बघण्यासाठी मिळाला आणि त्याचं एक स्वरूप आपण इथे जतन केलेलं आहे. अटलजींचे कवितांची आवड आणि त्यामधल्या त्यांच्या फेमस कविता, त्यामधले एक आहे हिरोशिमा की पीडा, त्यानंतर आहे जंग ना होने देंगे, दिया जलाए, आणि गीत नया गाता हूँ. भारताचे पहिले असे पंतप्रधान की जे दुसऱ्या देशात जाऊन म्हणजे युनायटेड स्टेट न्यूयॉर्क सिटीमध्ये जाऊन त्यांच्या लोकसभेमध्ये हिंदीमध्ये पहिले भाषण करणारे भारताचे पहिले नेता म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजी. अटलजींच्या आयुष्यातला सर्वात सुवर्ण असं क्षण की ज्यामध्ये त्यांना भारतरत्न आणि पद्मविभूषण असे हे भारताचे सन्मानीय अवॉर्ड दिले गेले होते. अटलजींना 1992 साली पद्मविभूषण आणि 2015मध्ये भारतरत्न असे 2 सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याची आपण प्रतिकृती या एक्झिबिशन सेंटरमध्ये जतन केलेली आहे. अटलजींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अटलजीच्या आपण एक सुंदर स्वरूपातले आपण फोटो इथे कलेक्शन केले आहे, ज्याचा आपण डिजिटलाइज बुकने यूज केलेला आहे की ज्यामध्ये आपण टचस्क्रीन वगैरे यूज करून समोरच्या 11 मे आणि 13 मे 1998 की ज्यामध्ये भारताने एक उच्चांक गाठला आणि ज्यामध्ये भारताने अणुबॉम्बची चाचणी केली आणि तीही चाचणी करताना आपल्याला प्रगत असे देश अमेरिका, जपान, रशिया या देशांशी मैत्रीचे संबंध तोडावे लागले, कारण त्यांचा असा गैरसमज झाला की भारत जर अणुबॉम्ब तयार करू शकतो
तर त्यामध्ये तो आपल्यावर युद्ध करण्यासाठी भारत देखील सज्ज झाला आहे. ज्यावेळेस कारगिल युद्ध झाले होते आणि पाकिस्तानी सैन्याने कारगिलमध्ये अतिक्रमण केले होते, त्यावेळेस जी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये भारताचे जे सैन्य मारले गेले त्याचीच एक प्रतिकृती म्हणून या ठिकाणी युद्धाचे बंकर बनवण्यात आले आणि या युद्धाची संपूर्ण माहिती या ठिकाणी या LED माध्यमातून या ठिकाणी दिली आलेली आहे व जे जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्या जवानाची स्मृती आणि त्या जवानांची माहिती आपण या बंकरमध्ये बघू शकता. ज्यावेळेस कारगिलमध्ये भारतीय सैन्याने विजय मिळवून तिरंगा फडकावला होता त्याची लोकशाहीचे मंदिर असे ओळखले जाणारे लोकसभा की ज्यामध्ये 1961 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अटलजींची प्रतिमा ओळखून त्यांना NIC म्हणजे नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलचा सभासद करून घेतलं आणि 1994 साली उत्कृष्ट सांसदपटू या पुरस्काराने त्यांना लोकसभेमध्ये गौरवण्यात आले. पार्लमेंटची प्रतिकृती हुबेहूब या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. आपण दिल्लीला जर गेला असाल तर त्या ठिकाणी जे संसद भवन आहे त्या संसद भवनाची ही प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. खरोखरच या अटल स्मृती उद्यानामध्ये ज्या स्मृती जतन केलेल्या आहेत खरोखरच बघण्यासारख्या आहेत. आपण एकदा तरी या अटल स्मृती उद्यान दृश्य आहे ते एकदा तरी आपण बघावे. भारताचे 11वे प्रधानमंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी 3 वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषवले. या काळात ज्या कार्यालयात अटलजीने कारभार चालला त्या कार्यालयाची ही प्रतिकृती बनवण्यात आली आहे. आपण बघू शकता की हुबेहूब अटलजी ज्या प्रधानमंत्री कार्यालयामध्ये बसायचे व त्यातून प्रशासकीय कारभार चालवायचे त्याची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. ज्यांना दिल्लीला जाणे होत नसेल त्यांनी हेच प्रधानमंत्री कार्यालय समजून आपले समाधान मानून याचा आनंद घ्यावा. या ठिकाणी आपण बघू शकता सर्व धर्माचे प्रतीक म्हणून या ठिकाणी गणपतीचे प्रतिमा आहे, भगवान बुद्धाची प्रतिमा आहे, नटराजची प्रतिमा आहे, राधाकृष्णाची प्रतिमा आहे, त्याचबरोबर महावीरांच्या पादुका व प्रतिमासुद्धा या ठिकाणी या ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयाची पुस्तकेसुद्धा या प्रतिकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत. दाखवायचे आपला फक्त हा ठीक आहे. हॅलो, आपण कौन बनेगा करोडपती बघितला असेल त्याचप्रकारे या ठिकाणी अटलजी स्मृती उद्यानामध्ये अटलजींच्या जीवनावरती काही प्रश्नमंजुषासाठी एक स्टुडिओ बनवलेला आहे. या स्टुडिओमध्ये अटलजींच्या जीवनावरती वेगवेगळे प्रश्न विचारले जातात व त्यामध्ये जे भाग घेणारे विद्यार्थी आहेत किंवा भाग घेणारे जे पार्टिसिपेट आहेत त्यांना यामध्ये अटलजींच्या सोबत विषयाची पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी मोफत अभ्यास करण्यासाठी हे ग्रंथालय उपलब्ध करून दिलेले आहे, हे पुस्तकं उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये आपण बघू शकता MPSC UPSC ची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या विषयाची पुस्तके उपलब्ध आहेत. सर्व विषयाची पुस्तके या ठिकाणी हिंदी इंग्लिश वेगवेगळ्या भाषेमधील सर्व पुस्तके या ठिकाणी उपलब्ध केले. जसे गड संवर्धन आहे, रेल्वे भरतीचे पेपर आहेत, PWG सार्वजनिक बांधकाम आहे, भारतीय त्याचबरोबर सामान्य ज्ञान आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे. अशा प्रत्येक भारताचा भूगोल, फिजिक्स, MPSC सर्व प्रकारची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. आणि आपणही या ग्रंथालयामध्ये या वाचनालयाचा पुस्तकांचा मोफत लाभ घेऊ शकता. बघू शकता महात्मा आणि मुसलमान. इवन मुंबईचे जे गँगवार झाले होते त्या गँगवारमध्ये जी पुस्तके ग्रंथ लिहिण्यात आलेली आहे ते पुस्तकेसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
बघा भारताचे संविधान या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. राजश्री शाहू महाराजांचा ग्रंथसुद्धा या ठिकाणी दिसतोय. म्हणजे प्रत्येकच विषयावरती या ठिकाणी पुस्तके ठेवण्यात आलेली आहे. तर आपण बघितलंच आहे अटल बिहारी वाजपेयी समृद्धी उद्यान. या उद्यानामध्ये कशा पद्धतीने किती चांगल्या पद्धतीने म्युझियम तयार करण्यात आलेले, जनतेला अटल बिहारी माजी प्रधानमंत्री यांच्याबद्दल माहिती होण्यासाठी किती चांगल्या उत्कृष्ट प्रकारे माहिती संकलन करण्यात आलेली आहे या ठिकाणी. आणि येणाऱ्या नवीन पिढीला चांगला आदर्श मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचे काम केलेले आहे. खूपच खडतर प्रवास हा अटल बिहारी वाजपेयी यांचा होता. आंदोलनमय असा प्रवास होता. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा हा पूर्णाकृती पुतळा बनवण्यात आलेला आहे. अत्यंत सुंदर आणि सुशोभनीय हा पुतळा प्रवेशद्वाराच्या समोरच उभा करण्यात आलेला आहे. हे अटल स्मृती उद्यान बघितल्यावर आपल्याला काय वाटते याची प्रतिक्रिया लिहिण्यासाठी या ठिकाणी कॉमेंट बुक ठेवलेला आहे की तुम्हाला हे उद्यान कसे वाटले, याबद्दल तुमचे काय मत आहे हे यामध्ये लिहिले जाते. हे उद्यान बनवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या सर्वांची नावे या प्रकारे.